शिवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दया लम्बं लम्बोदरपदाम्बुजं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। कीर्तनविद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं यतो वन्दे अनन्तं मम श्रीगुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। कृष्ण हरि राजा राम। जय जय कृष्ण हरि राजा राम। राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय। नवल विनोद बिहारी राजा राम। नवल विनोद बिहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रे
गोवर्धन धर गोवर्धन धर गोवर्धन धर गोपालन समग समग पमग मगरी सानी पनी सग गमध पम पगम मगम गरे गोवर्धन गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी गोकुल संकट गोकुल संकट हारी गोकुल संकट गोकुल गोकुल संकट संकट हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय कृष्ण माइक राजा राम जय जय राम
शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणागत दीना दीना शरणा शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो 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 दे 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो मागो कीर्तन संगे कीर्तन संगे रंगात देह वाहो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन
हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन स्वरूपी मन हे स्वरूपी मन स्वरूपी मन हे 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 लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा काम क्रोधाधिक जाती निज धामा जाती निज धामा काम क्रोधाधिक जाती निज धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष सारासार सद्गुराया हो सारासार सद्गुराया हो सारासार मदविता सद्गुराया सारासार भगवता सद्गुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया पाया मंगलधाम पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण सद्गुरुवचनमय नारायण रूप ध्यावू सद्गुरुवचनमय सद्गुरुवचनमय नारायण रूप ध्यावू सद्गुरुवचनमय सद्गुरुवचनमय नारायण रूप ध्यावो चिन्मय नारायण रूप ध्यावो रूप ध्यावू रूप ध्यावू रूप ध्यावो रूप ध्यावो रूप ध्यावू रूप ध्यावू रूप ध्यावू रूप ध्यावू सद्गुरुवचनमय नारायण रूप ध्यावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावो गावो तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावो गावो तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावो हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम जय सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम जय सीताराम राम 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 सीताराम 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 सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम 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 जय राम 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 सीताराम सीताराम 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 पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय श्री सिद्धिविनायक महाराज की जय भगवती जगदम्बा माता की जय मंगलमूर्ति मोरया नमः पार्वती पते हर 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 महादेव जय जय रघुवीर समर्थ
धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन सोस करीसी वाया 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 भजमना पंढरी राजा भजमना पंढरी राजा भज पंढरी राया भजमान पंढरी राया मना पंढरी राया प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची पावे दुःख प्रारब्धेची पावे दुःख प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची भरे पोट प्रारब्धेची भरे पोट प्रारब्धेची भरे पोट प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट तुका करीना बोभाट
तुका करीना बोभाट तुका करीना बोभाट प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची 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 जोडे नंद बाजे पांजली जारण पंजनी जारण पंजनी अरुण जून बाजे रुण जून बाजे 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 रुण जून बाजे रुण जून बाजे रुण जून बाजे बाजे रुण जून बाजे पंजनी अरुण जून बाजे बाजे रुण जून बाजे पंजनी अरुण जून बाजे बाजे रुण जून बाजे रुण जून बाजे रुण जून बाजे ललन पग पैंजनिया रुण जून बाजे 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 रुण जून बाजे बाजे रुण धुण 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 बाजे हरिणापि हरेणापि ब्रह्मणा त्रिदशैरपि ललाट लिखिता रेषा न शक्या परिमार्जितुं मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ. काल विषय सुरू झाला की प्रारब्ध कर्म जे आहे ते कोणालाही चुकवता येत नाही, पण म्हणून असा एक प्रवाद लोकांमध्ये आहे की हे सगळे संत, सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक, तथाकथित कुणी जे संतांच्या अभंगांवर, वेदाच्या ऋचांवर भाष्य करणारे लोक जे आहेत, या सगळ्यांनी प्रयत्नवादाचा निषेध केला. म्हणजे असं आहे की लोकांना असं वाटायला लागलं, असेल माझा हरी देईल खाटल्यावरी, तो देतो. खाटलं जर बऱ्याच दिवसात साफ केलं नाही तर भरपूर ढेकूण, झुरळं, मुंग्या, माशा सगळं काही तो देतो न मागता. असेल माझा हरी, असेल नाही असतोच हे सगळं देणारा. म्हणून असं आहे की प्रयत्न करू नये असं नाही, पण प्रयत्नांती परमेश्वर जर भेटला नाही, कारण आपल्याकडे म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे दोन अर्थ होतात त्याचे. एक तर आपण प्रयत्न करून झाले फल नाही, मग त्याच्या शेवटी कोण आहे? परमेश्वर आहे. आणि दुसरं असं की परमेश्वर प्राप्त करायचा असेल, ओळखायचा असेल तर तो प्रयत्नांती ओळखता येतो. जय जय रघुवीर. आपला आवाज का नाही? मंगलमूर्ती मोरया
मला असं वाटलं की हा विषय आवडला नाही का काय. जड आहे पचायला, ही गोष्ट खरी आहे. पण कीर्तनातनं आजकाल हा सांगितला जात नाही असं मला वाटतं, म्हणून मी सांगतोय. प्रारब्ध जे ललाटी लिहिलेलं आहे ते कधीही चुकवता येत नाही. एकाने मला प्रश्न विचारला. ते म्हणाले, का हो बुवा, मग असं करा, डिफरेन्शिएट डेस्टिनी अँड फेट. डेस्टिनी आणि फेट यातला डिफरन्स, यातला फरक काय. तर असं आहे की डेस्टिनी आणि फेट हे दोन्ही तत्वतः सारखं आहे. तत्वतः सारखं आहे. म्हणजे मराठीमधल्या एका शब्दाला 2 शब्द आहेत इंग्रजीमध्ये. पण थोडी डेस्टिनीला जी झाक आहे ती वेगळी आहे आणि फेटला जी झाक आहे ती वेगळी आहे. सद्गुरु कृपा, संत कृपा, अचानक होणारा लाभ जो आपल्याला स्वप्नातही कधी कळला नाही, स्वप्नही पडलं नाही ज्या लाभाचं, पण तो अनुकूल वाटला असा जो लाभ हा आहे तो ज्यामुळे मिळतो त्याला डेस्टिनी म्हणतात. आणि जे कितीही चुकवायचा आम्ही प्रयत्न केला, कितीही चुकवायचा प्रयत्न केला, हे नको नको, तरीसुद्धा जे मानगुटीवर बसतं त्याला फेट असं म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही प्रारब्धाचाच, ही एक बाजू ती एक बाजू. अहो, प्रारब्धात असेल, प्राकर्मात लिहिलेलं असेल तर सद्गुरु कृपा त्यावेळेला होते, संत कृपा तेव्हा होते. मला सांगा, या एवढ्या नारायणपेठेमध्ये, नारायणपेठ राहू दे बाजूला, ही गल्ली, या गल्लीमध्ये किमान 1000-1200 लोक राहत असतील किमान. पण मोदी गणपती मंदिरामध्ये येण्याचा योग किती लोकांना. त्यांना वाटत नाही असं नाही, पण येऊ शकत नाहीत, येत नाहीत. का येत नाहीत. आणि कधीतरी असं वाटतं की अरे इथे कार्यक्रम चांगले असतात बरं का, आपण जावं असं वाटणं आणि न जाणं, हे दोन्ही ज्या गोष्टी घडतात या केवळ प्राकर्मामुळे घडतात. अन्य त्याला काहीही कारण नाही, काही कारण नाही. म्हणून कवी म्हणाले, हरिणापी हरेणापी. एक सुभाषित सांगतो, स्वयं महेशः श्वशुरो नगेशः सखा धनेशस्तनयो गणेशः. काय कमी आहे काय. भिक्षाटने योजितः कोण. अहो, महेश्वर भगवान कैलासासारखं ठिकाण राहायला, पण ते सोडलं आणि स्मशानात राहायची बुद्धी झाली. कशामुळे. सुभाषितकार म्हणाले, याला बाकी काही कारण नाही, याला प्राक्तन हेच कारण. हे असं का व्हावं, ते तसं व्हायचं होतं म्हणूनच झालं. स्वयं महेशः, स्वतः कसे आहेत. सद्देवन का देव, बडा देव, महादेव असं म्हणतात. आता आलंच आहे, आता सण साजरा करायची वेळ आलीच आहे त्यांचा. स्वयं महेशः, स्वतः महेश. बरं, यांचे सासरे कोण. श्वशुरो नगेशः. सासरे कोण आहेत. तर नगेश म्हणजे हिमालय. हा सासरा म्हणजे काय, सासूरवाडचं काही कमी अशातला भाग नाही. मगाशी एका ताईंनी विचारलं की तुमचा या आडीशी संबंध काय, तेव्हा आठवलं मला. जय जय रघुवीर समर्थ. स्वयं महेशः श्वशुरो नगेशः सखा धनेशः. त्यांचे मित्र कोण.
तर कुबेर महाराज त्यांचे मित्र. मग पैसा भरपूर, लक्ष्मीची कृपा उत्तम, एवढं सगळं आहे तरी स्मशानात राहत आहेत. त्यांचे मित्र कुबेर आहेत. पण इथे मित्र कोण? भूत प्रेत पिशाच चांडाळ हे सगळे मित्र त्यांचे. आता कुबेरासारखा मित्र असताना हे फ्रेंड सर्कल जमवावं असं का वाटावं? वाटणार होतं म्हणून झालं. सखा धनेशस्तनयो गणेश. बरं, बुद्धी काही फिरली असेल असं म्हणावं तर मुलगा कोण? तो बुद्धिदाता गणपती हा मुलगा. मग ज्याचा बुद्धिदाता गणपती मुलगा आहे त्याची बुद्धी फिरेल काय? नाही. तथापि भिक्षाटनमेव शंभो हो बलीयसी केवलमीश्वरेच्छा. असं असूनही या स्मशानात राहावं, नरकपाल हातात घ्यावं, भिक्षा मागावी असं महेश्वरांना वाटलं. याचं कारण असं आहे, बलीयसी केवलमीश्वरेच्छा. हा जो ईश्वर म्हटलं इथे, तो ईश्वर म्हणजे देव नव्हे, ईश्वर म्हणजे दैव. म्हणून इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मॅन प्रपोझेस, गॉड डिस्पोझेस. मनुष्य काहीतरी योजना करतो, पण त्या योजनेप्रमाणे इच्छेप्रमाणे घडतंच असं नाही, घडेल असं नाही. मग याला उत्तर काय? याला उत्तर एकच. तुकोबारायांनी स्वतःच्या अनुभवांती उत्तर दिलं. महाराज म्हणाले, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. अगदी ताजा ताजा अनुभव म्हणून सांगतो. मी काल म्हटलं प्रारब्धेची जोडे. चप्पल बाहेर ठेवली आणि कीर्तनाला आलो. जाताना चप्पल बघतो तर चप्पल गायब. प्रारब्धेची जोडे. तिथपर्यंत संपर्क, तिथपर्यंत संरक्षण पायाला. तुकोबारायांचा अनुभव ते सांगतायत. अहो असं आहे, तुकोबाराय फक्त विठ्ठल 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 करत असत. पत्नी आवली, ती एक दिवस चिडली, संतापली. म्हणाली, काय त्या काळ्याचं मेल्याचं नाव घेताय? त्यानं माझ्या संसाराचं पार वज, आणखीन पुढे एक 3 अक्षरी शब्द आहे ते करून टाकलं त्यानं. हां, तो तर चांगली समृद्ध नगरी सोडून आला पंढरपूरला. कसा छान दिसत होता द्वारकेत असताना. पण द्वारकेचा राणा पांडवा घरी, तो पांडवांचा कैवारी द्वारका सोडून पंढरपूरला आला. आणि मेल्याची बुद्धी काय? बायकोल नाही बरोबर आणली, बायकोल नाही बरोबर आणली. तुकोबा म्हणाले, का असं का वाटतं? हो तर तुमच्यासारखे जमणार तिथे 4 चौघे कुटाळ ते जय जय रामकृष्ण हरी करत बसली की तिच्याकडे लक्ष कशाला जाईल, म्हणून त्यांनी बायकोला बरोबर आणलं नाही. पण ती बिचारी साधी हो, भोळी, माझ्यासारखी. अवली सांगते, ती माझ्यासारखी भोळी. ती त्यांच्या मागोमाग आली आणि पलीकडेच उभी राहिली येऊन. त्या इट्यानं, त्या विठ्ठलानं माझ्या संसाराचा निकाल लावला, संसारावर निखारा ठेवला. महाराज सांगतायत, अगं त्यानं नाही हे केलं, हे तुझ्या माझ्या नशिबात आहे. हे पहा, ते नशीब बिशीब मी जाणत नाही. एक करा, आता धंदा करा काहीतरी. महाराज म्हणाले, आहे चालू आहे धंदा माझा. कोणी निंदा कोणी बंदा, अमुचा स्वहिताचा धंदा हा चालूच आहे. तो नव म्हणून तिनं सासरून एक 100 रुपये घेऊन आली. 100 रुपयाच्या मिरच्या आणल्या, एक बैलगाडी आणली, 2 बैल आणले. महाराजांना सांगितलं, हे घ्या आणि बाजार करायला जा. महाराज म्हणाले, बाजार करायचा तर मिरच्यांचा कशाला? गूळ साखरेचा केला असता ना. ती म्हणाली, तुम्हाला पुरुषांना कळत नाही ते हेच, गूळ साखरेला गिराईक जास्त नाही,
गोडाला गिराहिक जास्त नाही, तिखटाला गिराहिक जास्त आहे. मी म्हणाले कसं काय? अहो आजकाल बघा, स्वीट होमच्या दारात अलीकडे पलीकडे जर वडापावचा स्टॉल असेल, भज्याची गाडी असेल, तर त्या गाडीवर जास्त गिराईक का मिठाईच्या दुकानात गिराईक जास्त? हां म्हणाले, बरोबर आहे. मिरच्यानी भरलेली पोती, त्या पोत्याने भरलेला गाडा तो घेतला आणि महाराज निघाले. बरं, यांना तहान भूक काही माहिती नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, झालं सुरू. विठोबार खोमाई सुरू भजन. किती अंतर गेले ते महाराजांनाही कळलं नाही. शेवटी एकदाचा बाजार आला आणि बाजारात ती पोती मांडली. अहो म्हणाले, कोणाला पाहिजे असतील तर मिरच्या घेऊन जा. लोक काय तुमच्या आमच्यासारखेच? ते म्हणाले, जर फुकट मिळतंय सरकारकडनं तर घ्यायला काय हरकत आहे? देणारा केव्हाही का जाईना, आम्हाला आज मिळतंय ना, बस झालं. म्हणून ती सगळी मिरची पळवली हो चोरांनी. महाराज म्हणाले, बरं झालं, गाड्याला ओझं नाही. इकडे येऊन पाहतात, तो एक बैल तहान भुकेनी व्याकुळ झालेला तो मृत्युमुखी पडला. महाराज म्हणाले, हा दुसरा बैल तरी ठेवून काय करायचं आहे? कारण एका बैलाच्यानं काही गाडा ओढवला जाणार नाही. महाराजांनी तो बैल तिथे बाजारात ज्याला हवा होता त्याला देऊन टाकला. ते जू खांद्यावर घेतलं महाराजांनी आणि जय जय राम कृष्ण हरी, जय जय. देहूला दारात आले. आवली पुढे आली. वा वा वा, गाड्या रिकामा दिसतोय, बैलगाडी रिकामी आहे. बैल बहुतेक गोठ्यात नेऊन बांधलेले दिसतेत आणि हा बैल गाडी वाहत आलेली दिसतोय. स्वागत केलं. कसा झाला व्यापार? तुकोबा म्हणाले, व्यापार उत्तम. मग म्हणाले, पैसे कुठं आहेत? अगं कसले पैसे? सगळं जे दिलेलं होतंच त्या मिरच्या सगळ्या लोकांनी लुटून नेल्या. काय 4 पैसे मिळाले ते चोरांनी चोरले. एक बैल बाजारातच मेला, दुसरा मी देऊन टाकला आणि गाडा कुणी घेऊन म्हणून मी घेऊन परत आलोय. संताप लिओ तळपायाची, कोणाचा नाही संताप व्हायचा. तळपायाची आग मस्तकाला गेली. जे बायकोने महिनाभर नोकरी करावी आणि महिन्याच्या 2-3 तारखेला सगळा पगार नवऱ्याच्या हातात आणून ठेवावा आणि नवऱ्यानं मोदी गणपती मंदिरात यावं. अरे म्हणाले, वा छान बुवा दिसतात म्हणजे दिसायलाही छान आहेत आणि कीर्तनही छान आहे. तेव्हा यातले निम्मे पैसे बुवाला द्यावे. बुवाला निम्मे पैसे दिले. ते म्हणे साथीदारही चांगले आहेत म्हणून साथीदारांना द्यायचा विचार केला. तेवढ्यात लक्षात आलं साथीदारांची कन्या शिष्या साथीला आहेत, त्यांनाही थोडं थोडं देऊ म्हणून त्यांनाही थोडं थोडं दिलं आणि चिमूटभर प्रसाद घेऊन घरी गेला. बायकोला म्हणाला, तू आज दिलेला जो पैसा त्या पैशाचा हा प्रसाद. ती म्हणाली, आग लागली त्या भिडेबुवाच्या प्रसादाला. अहो कोणाला राग येणार नाही, कोणाचा रागाचा पारा चढणार नाही. तुकोबाराय म्हणाले, हेच करू नकोस, संताप करू नकोस, रागावू नकोस, चिडू नकोस, स्वतःवर चिडू नकोस, दुसऱ्यावरही चिडू नकोस. मग करू काय करू? महाराज म्हणाले, सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. तू एकच कर, पंढरी रायाचं भजन कर. अगं हे जे आपल्याला सुखदुःख मिळतंय, हे सुखदुःख असं वाटतं की आपण सामान्य जीव आहोत म्हणूनच भोगायला लागतंय. तसं नाही आहे. या जगामध्ये अनंत पुरावे असे आहेत वेदकालापासून आजपर्यंत की जे पुरावे सिद्ध करतात की प्रारब्ध कर्म हे निश्चितपणानं आहे. प्रत्येकाला ते भोगावं लागतं. फक्त एकच आहे, कर्माचे परिणाम भोगायला लागतात. ते किती परिणाम आहेत त्याचे? कर्माचे परिणाम 2 प्रकारचे आहेत. त्यातला एक परिणाम आहे तो तात्कालिक परिणाम आहे.
तत्काळ निखारा पडलाय, निखाऱ्यावर पाय दिला जाणून बुजून, हात लावला निखाऱ्याला, तत्काळ चटका बसणार आहे. हो, पिऊ नये ते पेय प्यायला थोड्या वेळात परिणाम आहे असं म्हणतात, माझा अनुभव नाही. नको तेवढं खाल्लं, पोटात मावेना, इथपर्यंत आलं, पचेना, परिणाम ठरलेला आहे. काहीचा परिणाम, कर्माचा परिणाम हा तत्काळ भोगावा लागतो, तत्काळ. आणि काही कर्माचा परिणाम हा कालांतराने भोगायला लागतो. उदाहरण काल आपण पाहिलं की अनावश्यक साखर, डॉक्टर साखर खाऊच नका असं सांगत नाही, खा, पण जेवढी साखर पाहिजे तेवढी साखर जर अन्नपदार्थांमधनं जात असेल तर वेगळी बारामतीहून साखर आणून खाऊ नका, ती लय वाईट आहे. का? अनावश्यक आहे हो, अनावश्यक आहे ती. म्हणजे असं आहे की कालांतरानं तो परिणाम होत असतो. आपल्याला उदाहरणं अनेक माहिती आहेत की अभ्यास करतोय मनुष्य, म्हणजे मी दुसराही पुरावा देतोय. मार्चमध्ये परीक्षा आहे, आता मला वाटतं 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा आहे. अभ्यास केव्हापासून सुरू केला आहे? मागच्या मेपासून. आता मेमध्ये अभ्यास केला आहे, त्याचा त्यावेळेला काही उपयोग आहे का? त्यावेळी त्याचा परिणाम आहे का? नाही. म्हणजे दुष्परिणाम असो वा सुपरिणाम असो, काहीचा सुपरिणाम तत्काळ होतो, काहीचा सुपरिणाम कालांतराने होतो. तेव्हा त्या मुलानं अभ्यासाला सुरुवात केली. हळूहळू अभ्यास घटवत आला. जानेवारीपर्यंत अभ्यास केला आणि फेब्रुवारीमध्ये परीक्षा दिली. उत्तम गुण मिळाले, उत्तम मार्क्स मिळाले. हा कशाचा परिणाम? केलेल्या कर्माचा परिणाम आहे. आणि ते कर्म जे केलं त्या कर्माचा तात्काळ परिणाम नाही, कालांतरानं झालेला परिणाम आहे. आमच्या हरिकीर्तन क्षेत्रामध्ये बोलायचं झालं तर लोकांना असं वाटतं, आमच्याकडे वर्ग असतो, शिकायला या, मे महिन्यामध्ये 1 महिनाभर वर्ग असतो. एक कीर्तन छान करता येतं, पण त्या वर्गाला येणारी लोक एकदा का सर्टिफिकेट मिळालं की हा कोर्स पूर्ण केला की लगेच पुढच्या महिन्यात जुलैमध्ये आमच्या मागेच लागतात, बुवा मला कृष्ण जन्माचं कीर्तन शिकवा. जय जय रघुवीर समर्थ. कृष्ण जन्माचं कीर्तन का? आता झालं, वी आर सर्टिफाईड. आम्हाला सर्टिफिकेट कोणी दिलं? तुम्हीच दिलं. अध्यक्ष असल्यामुळे ही दुःख येतात कपाळी. तुम्हीच दिलं सर्टिफिकेट. तेव्हा आता कृष्ण इतकं सोपं नाही हो. तत्काळ परिणाम काय आहे त्या शिक्षणाचा मी आपल्याला सांगतो. आपल्याला तत्काळ परिणाम एकच आहे की हे जे काही आहे हे मला जमेल का नाही याची एक कसोटी आहे, याची कसोटी आहे. आणि कालांतरानं होणारा परिणाम. आजही 50 वर्ष कीर्तन सेवा मी करतोय, 54-55 वर्ष, पण अजूनही असं वाटतं की मनासारखा पूर्वरंग आजही मला करता येत नाही, मनासारखं गाणं गाता येत नाही. हे आजही वाटतं. हा जो परिणाम आहे म्हणजे शिकण्याची जी वृत्ती आहे पुढची. कालचा प्रसंग सांगतो नंतर, आत्ता सांगतो नाही तर विसरेन एखाद्या वेळेला. काल बोलता बोलता बोलण्याच्या भरात मी म्हटलं, बरं चुकून झालंय ते स्लिप ऑफ टंग ज्याला म्हणतात ते, की ही जी सृष्टी आहे ही सगळी सृष्टी कश्यप अदितीची आहे, अदितीची आहे, अदितीची आहे असं सांगितलं मी. ते चुकीचं होतं, ते चूक होती ती माझी. एका ताईंनी येऊन मला सांगितलं इथे, आणि
ती गोष्ट मला आवडली की निदान माझ्या सासूरवाडीच्या भागामध्ये लक्षपूर्वक कीर्तन ऐकणारे लोक आहेत. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी इथं येऊन सांगितलं, ते म्हणे बुवा तुम्ही अदिती म्हटलात. अदिती म्हटलं हो. अरे हो म्हटलं दितीची ते दैत्य आहेत, तेव्हा श्रोता असावा तर असा असावा. त्या ताईंना मनोमन वंदन आहे माझं, मी कृतज्ञ आहे त्याबद्दल. कारण काय होतं, अनंत विषय डोक्यात असतात, फक्त एकच आहे, जसं आपण सर्वजण जमता की काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, त्याप्रमाणे येणारा कीर्तनकार काहीतरी चांगलं सांगायला मिळेल म्हणून त्या सगळ्या गडबडीतनं बाहेर आलेला असतो. असो, काय विषय चालला होता? कालांतरानं होणारा परिणाम. आजही शिकावं असं वाटणं कशाचा परिणाम आहे? हा परिणाम त्या वेळेला जी कर्म झाली त्या कर्माचा परिणाम आहे. म्हणजे असं आहे की केलेल्या कर्माचा कायम दुष्परिणामच होतो असं समजण्याचं कारण नाही. सुपरिणामही होत असतो, चांगले परिणामही होत असतात, कर्माचे चांगले परिणामही आहेत, आपण अनुभवतो, पण त्याकडे आपण लक्ष देत नाही. कसं? बारीक उदाहरण. आपण वा पंडितजी धीरतानी तदरे दानी देम तदरे दानी धीरतानी तदरे दानी देम तदरे दानी धीरतानी तदरे दानी देम देम दानी देम देम दानी देम तदरे दानी धीरतानी तदरे कीर्तन सार्वभौम कैलासवासी हरिभक्तिपरायण गजानन बुवा राईलकर यांचे जामात आहेत, ते जावई आहेत, पंडित शेखर कुंभोजकर, उत्तम गाणारे. आता मी काय गाऊ त्यांच्या पुढे? दानी तदरे दानी देम धन देम धन दानी तदरे दानी देम धन देम धन दानी तदरे तनन नदीर नादीर नदीन तनन नदीर नादीर नदीन तनदी तदरे दानी देम धन नदे दानी तदरे दानी देम देम दानी देम देम दानी देम. शिष्टागमे अनध्यायः. आपण नोकरी करतो, नोकरी करता करता अगदी सामान्य नोकरी, माझा अनुभव सांगतो आपल्याला, कारण अनुभव कथन करण्याची ही गादी आहे. साधनेतले अनुभव नका सांगू, पण प्रपंचात सगळे प्रापंचिक आहेत, हे सगळे प्रापंचिक प्रपंचात वर यावे यासाठी तो अनुभव सांगा. झाडूवाला शिपाई म्हणून मी काम करत होतो. जाऊ द्या, कशाला आणखीन आधी सांगतो. मला आर्मीत भरती व्हायचं होतं, आर्मीमध्ये जायचं होतं. उंची छान, तब्येत छान, शिक्षण उत्तम. गेलो भरती व्हायला, 2 फेऱ्या उत्तीर्ण झालो आणि 3ऱ्या फेरीला अर्धा इंच छाती कमी पडली. ते म्हणाले फॉल आऊट. तिथनं निघून आलो. दुसरा प्रयत्न केला. आता काय कारण होतं का अर्धा इंच छाती कमी म्हणून? नशीब. दुसरा प्रयत्न केला, वैद्यकीय कॉलेजमध्ये जायचा. तिथे एंट्रन्स एक्झाम पास झालो, तो नोकरीचा फतवा आला. म्हटलं काय करावं? हे करायचं असेल तर 7-1 वर्ष कष्ट करायला लागतील, त्याच्यापेक्षा इथे आज आपल्याला खाण्याची चिंता आहे, प्रपंच आहे, जबाबदारी आहे, नोकरी करावी म्हणून नोकरी करायला लागलो अत्यंत नाराजीनी. कारण नोकरी कशाची होती? झाडूवाल्याची, शिपायाची नोकरी. पण म्हटलं आज हे आहे, सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. लोकांना सांगण्यापुरतं नको, घे हातात झाडू, डोक्याला टोपी घाल आणि झाडू मार. कॉलेजमध्ये झाडू मारत होतो वर्षभर. भाग्य उदयाला येतं ते असं.
काय झालं कोणाला ठाऊक. आमच्या प्रमुखांना असं वाटलं की या मुलाकडे काहीतरी स्पार्क आहे, काही तेज आहे, बौद्धिक तेज. त्यांनी मला ऑर्डर दिली लॅबोरेटरी असिस्टंटची, आणि ती ऑर्डर घेतली, डोक्यावरची टोपी गेली, हातातला झाडू गेला. 36 वर्ष एकाच लॅबमध्ये काम केलं आणि रिटायर झालो. फायदा काय झाला मला त्याचा? वैद्य झालो असतो तर समाजाच्या हितासाठी, आरोग्य हितासाठी गुंतून पडलो असतो. आर्मीमध्ये भरती झालो असतो तर काय केलं असतं कोणाला ठाऊक. पण या शिक्षण क्षेत्रात आलो आणि तेही चालू राहिलं, आणि माझं जय जय राम कृष्ण हरीही चालू राहिलं. म्हणून जे कर्म आहे ना, ते कर्म वाईट फळंच देतं असं नाही आहे, चांगली फळंही देतं. फक्त एक आहे, काल आपण पाहिलं तसं की केवळ जीवसृष्टीमध्ये, कर्मसृष्टीमध्ये जगण्यापेक्षा ज्ञान आणि विवेकसृष्टीमध्ये जर आपण जगलो, विवेकानं जर जगलो, तर आपल्याला फळं चांगली मिळतात, यात शंका नाही. आपण उत्तम व्हायचं आहे ना, मग उत्तम केलं पाहिजे. चांगलं व्हायचं आहे ना, तब्येत सुधारायची आहे ना, ताप जायचं आहे ना, मग कडू औषध हात घ्यायला हरकत नाही, घ्यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तो अंगातला ताप जाणार नाही. अहो, बँकेत फक्त अकाउंट उघडलं 1000 रुपये भरून, आणि बुवाच्या मनात आलं आज 5000ची गरज आहे. बुवा गेले, मोठं करवती काठी धोतर, झब्बा काय, करवती काठी उपरणं काय, डोक्याला टोपी, कपाळाला गंध. बुवा गेले बँकेत आणि ओढीत उभे राहिले. पुढे जो गृहस्थ उभा होता त्यानं चेकनं 10,000 रुपये काढले त्याच्या अकाउंटमधनं. तो गेल्यावर बुवांनी आपली विड्रॉल स्लिप पुढे सरकवली. तो कॅशियर म्हणाला, तुम्हाला पैसे नाही देता यायचे. तो म्हणाले, का? मी काय कथेकरी बुवा आहे, कीर्तनकार आहे म्हणून का? नाही देता यायचे. अहो म्हटलं, आधीच्या माणसाला तुम्ही 10,000 रुपये दिलेत, मला त्याच्या निम्मे पाहिजेत हो, अधिक नको आहेत हो. तो म्हणाला, निम्मे पाहिजेत, मान्य आहे, पण जेवढे निम्मे पाहिजे तुम्हाला त्याचे निम्मे तरी शिल्लक आहेत का? जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या बँक अकाउंटला, खात्याला जर तेवढे पैसे शिल्लक नसतील तर त्यातनं आम्ही काढू शकत नाही, बँक देऊ शकत नाही. एकच गोष्ट होते, खातंच बंद करायचं असेल तर सगळे पैसे काढून घेतले की आपोआप खातं बंद होतं. म्हणजे असं आहे की आम्ही कर्म जी केलेली आहेत त्या केलेल्या कर्मातनं आम्हाला उपभोग मिळत असतो. आम्हाला तोही काही करावाचा भाग नको आहे. कर्म बंद करायची म्हटलं तरी शक्य नाही. कारण असं आहे, एकाला विचारलं, का हो आता रिटायर झाला? तो म्हणाले, रिटायर झालो. म्हटलं, आता काय करता? आता काही नाही, स्वस्थ बसून असतो. आता काही करत नाही, पण स्वस्थ बसून असतो. स्वस्थ बसणं हेही कर्म आहे. पुढे जाऊन सांगू, स्वस्थ बसून असणं हेही कर्म आहे. जय जय रघुवीर समर्थ. असणं हेही कर्मच आहे. हे कुठपर्यंत भोगावं लागतं? त्या परिणामाला मुद्दलभूत असणारं जे कर्म आहे ते कर्म संपत नाही तोपर्यंत. मग आमच्या मनात असं येतं की एक करावं, काही कर्म करूच नये. श्रीमद भगवद्गीता माऊली सांगते, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जय. अवशः कर्म करण्याच्या बाबतीत तो काही करू शकत नाही, त्याला करावंच लागतं कर्म. याचं कारण असं आहे, सर्व प्रकृती जैर गुणैः. कारण जे कर्म आहे ना ते कर्म एका गुणाचं नाही आहे, 3 गुणांचं कर्म आहे.
त्यामुळे आम्हाला एक तर सात्विक कर्म करावं लागतं, राजस कर्म करावं लागतं, नाही तर तामस कर्म तरी करावं लागतं. हे कर्म केल्याशिवाय तुमचं आमचं जीवन चालू शकत नाही. जीवन चालवायचं आहे ना, मग कर्म करावं लागतं. अरे दुसऱ्याला काही द्यायचं नसेल तरी स्वतःला घ्यावं लागतं, आणि इथूनही पुढे दुसऱ्याला काही द्यायचं असेल तरी आपल्याला स्वीकारावं लागतं, यात बिलकुल शंका नाही. नाहीतर मग असं आहे, पंचदशिकार म्हणाले, अवश्यं भावी भावानां प्रतीकारो भवेद यदि. अर्धच सांगतो आज, अर्ध उद्या सांगतो. टुमॉरोज अट्रॅक्शन. जय जय रघुवीर समर्थ. अवश्यं भावी भावानां प्रतीकारो भवेद यदि. भावी भाव जे आहेत, अवश्यं भावी, जे भविष्यात उपभोगाला येणारे आहेत, अशा अवश्यं भावी भावानां हे टाळतारे असते तर प्रतीकारो भवेद यदि काय झालं असतं, उद्याच्या कीर्तनात ऐकायला या. मनात होतं, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात होतं की बारामतीला सभेला जावं, पण आपल्याला मृत्यू यावा हे मनात होतं का? तसं निश्चित नसेल, तसं निश्चितपणे नसेल. पण अवश्यं भावी भावानां प्रतीकारो भवेत यदि. घरातली सगळी माणसं परगावी गेलेली आहेत. एकच काका मला वाटतं इथं होता बारामतीत तेवढा, बाकी सगळे परगावी गेलेले आहेत. कशी वेळ साधली, कशी नशिबानं थट्टा आज मांडली, म्हणायचं नाही आहे मला. घरातली सगळी माणसं परगावी आहेत आणि एकट्या माणसांना नाही गाठला हो, उरलेल्या 5 जणांना गाठलं त्या प्राक्तनानं. त्यांचं तर प्राक्तन होतंच, पण बाकीच्यांचंही प्राक्तन होतं. मग हा विमान अपघात कसा झाला, यांना मृत्यू का आला, तो त्यांना मृत्यू घडवणारं कोण, याची चर्चा जगामध्ये जरी सुरू असली तरी तत्त्वज्ञान अशी चर्चा करत असताना एकच उत्तर देतं की प्रारब्धेची हे सगळं घडत असतं. प्राक्तन आहे, कपाळावर लिहिलेलं जे आहे ते तिथे तिथे तसं तसं निश्चितपणानं घडणार. असो, अजितदादा पवार म्हणून नव्हे, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांना याच्या कीर्तनामध्ये विनम्र भावे श्रद्धांजली अर्पण करतो की जे त्यांना डोळ्यासमोर दिसलेलं नव्हतं, स्वप्नातही दिसलेलं नव्हतं, असं प्राक्तन प्रारब्ध कर्म उपभोगावं लागलं. यासारखा भोग कुणाच्या कपाळी येऊ नये हीच प्रार्थना आपण करीत राहावं. सोस करीसी भाया भज मना पंढरीराया. मूळ अभंगाकडे वळतो. अर्धा श्लोक उद्या सांगणार आहे. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची सोस करीसी वाया सोस
करीसी वाया सोस करीसी माया सोस करीसी माया सोस करीसी वाया सोस करीसी भज मना पंढरी राया भज मना पंढरी राया प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे प्रारब्धेची जोडे धन. भजन करू आणि उत्तर रंगाकडे वळू. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया 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 सिद्धिविनायक महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. एक संतान असतं तरी पुरे झालं असतं. त्यावर राजे संतुष्ट होते. पण दैववशात एकामागून एक वर्षभराच्या अंतराने 1.5 वर्षाच्या अंतराने 2 मुलगे झाले. मोठ्या राणी सरकार मनोरमा देवी, त्यांच्या पुत्राचं नाव सुदर्शन, आणि धाकटी राणी लीलावती, तिच्या मुलाचं नाव शत्रुजित असं ठेवलं. आनंदानं मुलं लहानाची मोठी होत आहेत. काय आनंद आहे. ओ हो हो हो. प्रजा सुखी आहे, राजा सुखी आहे, राजभवन आनंदात आहे. बहुमोल सेवा करी बहुमोल सेवा करी बहुमोल सेवा करी बहुमोल सेवा करी बहुमोल
ठेवा करी बहुमोल हा ठेवा करी अजी लाभला मला सौख्यकारी अजी लाभला मला सौख्यकारी अजी लाभला मला सौख्यकारी मला सौख्यकारी बहुमोल हा ठेवा करी बहुमोल हा ठेवा करी बहुमोल हा बहुमोल हा बहुमोल हा असा आनंद मनामध्ये आहे. आणि इतक्यात काही काळ लोटलाय तो मृगजेचे ते व्यसन नृपाला. काय झालं? राजाला 4 व्यसन मान्य आहेत: स्त्री, द्यूत, मद्य आणि मृगया. त्यातलं मृगया याच्यावरती अनेकांचा आक्षेप येतो. मृगया म्हणजे अरण्यात जाऊन मांस खाणे नाही, फक्त शिकार करणे. या राजाचं आवडीचं व्यसन कोणतं? तर मृगया करणं, शिकार करणं रानात जाऊन. मनात आलं, सांगितलं, अरे शस्त्र गर्भरथ सिद्ध करा. सगळी शस्त्र रथामध्ये ठेवली, रथावर ध्वज उभारला आणि एका सुमुहूर्तावर, मुहूर्त पाहिला होता, सुमुहूर्तावर राजे आता मृगयेला निघाले. दोन्ही राण्यांनी पंचारथीनं ओवाळलं, शुभचिंतन केलं. राजे रथारूढ झाले. रथ अत्यंत जलद गतीनं दौडत निघाला. तेव्हा एक गोष्ट झाली होती. ही दोन्ही मुलं रथामध्ये आधीच जाऊन बसली होती. राजांनी सांगितलं, अरे बाळा, तुम्ही येऊ नका, घनदाट जंगल आहे, हिंस्त्र श्वापद आहेत, खायला काही मिळेल का नाही, प्यायला पाणी मिळेल का नाही अशी शंका आहे, तेव्हा तुम्ही येऊ नका. अगं या दोन्ही मुलांना घेऊन जा. मनात नसतानाही ही दोन्ही मुलं आपल्या आयांजवळ परत गेली. इकडे राजे रानामध्ये आले, जंगलामध्ये, अरण्यामध्ये आले. अरण्याच्या मध्यभागी या सारथ्यानं रथ उभा केला. थकलोत आपण, आता जरा जलपान करू, फलाहार करू. राजांनी आपल्याजवळचं फराळाचं काढलं, फलाहार फळं घेतली, जलपान केलं. सायंकाळ जवळ येत चालली होती. चंद्र उगवला आकाशामध्ये, चंद्र उगवला आकाशामध्ये, चंद्र उगवला आकाशामध्ये, चंद्र उगवला
कर्नाटकी. आकाशामध्ये चंद्र उगवला, आकाशामध्ये चंद्र उगवला, आकाशामध्ये चंद्र. हळूहळू चंद्रोदय होतोय. राजांच्या डोळ्यासमोर काय येतंय? राजांच्या डोळ्यासमोर आपल्या राज मंदिरातलं प्रभूचं मंदिर येत आहे. सायंकाळ झाली, पुरोहित आले असतील, आरतीची तबकं सिद्ध असतील, पुरोहितांनी हातात आरतीची तबकं घेतलेली असतील, सेवेकऱ्यांनी घंटानाद शंखनाद सुरू केला असेल आणि आता मंदिरामध्ये आरती सुरू असेल. गणानान्वाम गणपतीम सुरुवात झाली असेल. राजे मांडी घालून बसले. अहो, राजांच्या डोळ्यासमोर त्या मंदिरातल्या पुरुष उंचीच्या सोन्याच्या समया तेवतायत हे डोळ्यासमोर आले. अहो, उत्तम कापसाची वात अशी छान वळून समईत घातली होती. लखनवी अत्तर, कनौजी अत्तर, तेल नव्हतं त्यात, ते अत्तर घातलेलं होतं आणि त्या अत्तरामध्ये प्रज्वालित केलेल्या समया त्या शोभून दिसत आहेत. समोर भगवंताची मूर्ती अलंकारांनी उपरचित फुलांच्या माळा आहेत अशी ती मूर्ती दिसते आणि आपले दोन्ही बछडे देवाच्या समोर हात जोडून उभे आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम्. आरती. अहो, मन तिथे नव्हतंच अरण्यात, मन आरतीमध्ये गुंतलेलं आहे आणि ती आरती मनाने ऐकली. सर्वांना प्रसाद देण्यात आला. भगवंताच्या समोर असणारं मंदिराचं जे कवाड, ते कवाड द्वार बंद करण्यात आलं. हां, आता माझी दोन्ही लेकरं भोजनाला बसली असतील. हे सगळं डोळे मिटलेले आहेत आणि चिंतन सुरू आहे. माझी मुलं भोजनाला बसलेली असतील, उत्तम पाट मांडलेले असणार आहेत, समोर सोनियाची ताटं असतील आणि माता भरवत असेल त्याला. आज काय बरं केलं आहे? मनानेच डोकावलं. काही जरूर होती, मनाने डोकावलं. वा, आज उत्तम प्रकारच्या पुऱ्या आणि बासुंदी केली वाटतं. छान छान. मुलांनो, खा, पोटभर खा आणि ईश्वर स्मरण करत आईच्या कुशीत शांतपणानं झोपा. एवढ्यात दुपारी बाण मारला होता आणि तो बाण त्यानं चुकवला होता. किंचित जखम झाली होती त्याला, पण वनराजा होता तो. बाण लागला होता त्याला, तो बाण बाजूला गेला
जखम झालेली होती आणि तो आपलं श्वापद म्हणजे हा राजा त्या राजाला धुंडाळत होता, आसपास थांबलेला होता. अंधार पडला आणि राजे शांतपणे बसलेले आहेत. एवढ्यात पाठीमागे असणाऱ्या करवंदीच्या जाळीमध्ये खसफस 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 आवाज झाला. झाडाच्या फांद्या वाजल्याचा आवाज झाला. जाळीत वाजले काय दचकून पाहतो दचकून पाहतो राय, जाळीत वाजले काय दचकून पाहतो राय, जाळीत वाजले काय दचकून चमकले तिथे हो काही चमकून पाहतो राय, चमकून तिथे हो काही चमकून बोलतो काय, चमकले तिथे हो काही चमकून पाहतो राय, चमकून बोलतो काय. गजबजून जाळी उठला, गजबजून जाळी उठला, वनराज क्रुद्ध झालेला, वनराज क्रुद्ध झालेला, बाहेर सत्वरी आला, बाहेर सत्वरी आला, त्यावरी रोखुनी बाण पाही हा एक उपाय, त्यावरी रोखुनी बाण पाही हा एक उपाय, एक उपाय, एक उपाय. तो जो अंगावर आला वनराज सिंह, त्या सिंहानं उडी मारली राजाच्या समोर. राजाने सावरला आपल्याला, बाण भात्यातला बाण काढला, क्षणार्धात धनुष्याला जोडला आणि कर्ण प्रत्यंशा ओढली. लक्षात आलं भळभळ भळभळ रक्त अजूनही वाहत आहे पुढच्या पायातून. हाच तो वनराज. अरे याची शिकार करायची आपण, म्हणून त्यावरी रोखुनी बाण पाही हा एक उपाय. तो वनराज काही आपल्याला सोडत नाही. सज्जन हो, आधी राजमंदिरातलं ते सगळं मंगल दृश्य आणि आता शौर्य गाजवायची वेळ आली. सक्तीशी बाण सुटला धनुष्यातनं, तोही त्या सिंहानं चुकवला आणि गर्जना करत त्यानं राजाच्या अंगावर झेप घेतली. धनुष्य बाजूला उडलं. राजा त्या अरण्यामध्ये एकाकी पडला. तो त्या वनराजाचे दोन्ही पाय असे धरून त्याला दूर करतोय, पण संतापलेला रागावलेला हा वनराज, क्रुद्ध झालेला, अक्राळ विक्राळ तोंड करून ते दात दाखवून नख त्या राजाच्या छातीत अडकवतोय, खुपसतोय. शेवटी राजाही वार्धक्यातला होता. राजाचं बळ कमी पडलं. सुटला शरधनुपासून घुसला पोटात सिंहराजाच्या, झेपावून परी आला सत्वर देहावरीच राजाच्या. तो आला, त्यानं राजाला जमिनीवर लोळवलं. राजाची ताकद पुरेना. हे सगळं बघून सारथी दूर निघून गेला होता. याच्या ढरकाळ्यात चालल्या होत्या. यानं राजाच्या गळ्यातच ती नख खुपसली आणि राजे तिथे गतप्राण झाले. सारथ्याला कळेना काय करावं. आसपास असणारे जे शिपाई आहेत ते शिपाई आले. महाराजांचं शव त्यांनी रथामध्ये ठेवलं. रथावरचा ध्वज अर्ध्यावर उतरवला आणि मंद 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 गतीनं रथ राजवाड्याकडे चालायला लागला. तोवर आधीच बातमी आली होती की राजांचा मृत्यू झालाय आणि असा एकाकी मृत्यू वनामध्ये झालाय. मान खाली घातली मनोरमेनं आणि लीलेनं. आपल्या सख्या, आपल्या साजण्या, आपले नातेवाईक यांच्या पुढे येऊन विचार करतायत की असं का व्हावं, असं का व्हावं. काही कळेना.
लीलावतीनं एक केलं, एक पत्र आपल्या वडिलांकडे रवाना केलं आणि वडिलांना सांगितलं जसे असाल तसे सैन्य घेऊन या ठिकाणी या. आता सैन्य आणण्याचं कारण काय? कशासाठी सैन्य मागवलं? लोक सांगतायत की बायानो, हा जो ललाटी लिहिलेला प्रसंग हा अटळ होता, हा तसाच घडणार होता. एकीकडे मनात असं वाटतंय की रथात बसून आमची मुलं पण जाणार होती, त्या मुलांच्याही कपाळी हे आलं असतं, पण त्या मुलांच्या पूर्वकर्मानं त्यानं बाजूला आणलं आणि यांच्या पूर्वकर्मानं मात्र त्यांना मृत्यूपर्यंत नेलं. सज्जन हो, उद्या तो योधाजित या लीलावतीचा बाप तिथे येईल. काय घडतंय हे उद्याच्या कीर्तनामध्ये पाहू. मूळ अभंगात संत तुकोबाराय म्हणाले की जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, याचा अनुवाद महाराजांनी केला आहे. आणि महाराज सांगतायत की बाबा रे, जे धन मिळतं, जो मान मिळतो, जे काही प्राप्त होतं ते प्रारब्धानं प्राप्त होतं. प्रारब्धेची जोडे धन, 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 प्रारब्धेची जोडे धन. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे, प्रारब्धेची वाढे जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान. भगवान मंगलमूर्तीजवळ सद्गुरूंच्या चरणी ही सेवा अर्पण करूया आणि तुकोबारायांनी जे मागणं मागितलं तेच मागणं देवाजवळ करू. देवा तुझा विसरण भावा, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे. तुका म्हणे गर्भमाती सुखे, आवडी हेची माझी सर्व जोडी हेची